मुंबईत तुम्ही आघाडी म्हणून लढवत नाहीये, तुम्ही व्यक्तिगत जातायत किंवा काँग्रेस एकला चलोची भूमिका घेऊन मुंबई लढणार हे स्पष्ट आहे आता. हो, मुंबईमध्ये आम्ही या संदर्भातली स्पष्टता ही फार पूर्वीच दिलेली आहे. बर, हे पहिले संकेताचा भाग होता, चर्चेचा भाग होता आणि मुंबईने तशा स्वरूपाची मीटिंग घेऊन सभा घेऊन आमचे महाराष्ट्राचे जे प्रभारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे आदरणीय रमेश चेन्निथलाजी यांनी त्याची घोषणाही केली आणि सदर आमची भूमिका असल्याबाबत आमचे जे मित्रपक्ष आहे यांना सविनय सदरबाबत आम्ही माहिती देखील दिलेली आहे. दर म्हणजे उद्धव ठाकरेंना तुम्ही कळवलेलं आहे, शरद पवारांना तुम्ही कळवलेलं आहे. तुम्ही पवारांबरोबर राहणार की नाही राहणार? मी पुन्हा येतो की एकत्रित सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीत मुंबईत हे शक्य नाही. बर, प्रिन्सिपली जी एक संहिता किंवा ज्या सूचना आहेत एक पॉलिटिकल पार्टी या नात्यानं आम्ही सूचना आमच्या संघटनेला दिलेल्या आहेत की इंडिया अलायन्सच्या पार्टनरसोबत आपण चर्चा करा. या व्यतिरिक्त समविचारी जे पक्ष आहेत त्यांच्यासोबत चर्चा करा. समविचारी पक्षांच्या सोबत चर्चा जी झाली त्या संदर्भामध्ये स्टेट पार्लमेंटरी बोर्डामध्ये आपण त्याची मंजुरात घ्या आणि त्या दृष्टिकोनातून पुढे जा. अगदी तर ठीक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर समविचारी पक्ष काही ठिकाणी बरोबर आले तर त्यांना घेतलं जाईल. मुंबईत मात्र एकला चलोची भूमिका स्पष्ट आहे. 227 जागांपैकी किती जागा लढवाल तुम्ही मुंबईत? नाही, अर्थातच आम्ही या पूर्ण लढू आणि ह्या करत असताना इथेही समविचारी ज्या ठिकाणी आमच्यासोबत येण्याकरता जर तयार असतील, जिथे स्पेस आम्हाला द्यायला असेल, इथे जो सगळा जो क्योहॉस आहे, जो सगळी बॉटलनेक जी झालेली आहे आपण ट्रॅफिकच्या भाषेत, तर ज्या जागा आम्हाला लढवायच्या त्याच जागा ह्या कुठे ना कुठे शिवसेनेला लढवायच्या होत्या आणि तो त्यांच्या आणि आमच्या संख्येचं गणित हे जुळून येत नव्हतं. थोडी मोकळीक करण्याच्या अनुषंगाने आम्ही वेगळे लढतो.